नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज फाल्गुन कृष्ण षष्ठी म्हणजेच एकनाथ षष्ठी. आजच्याच दिवशी संत एकनाथ महाराज यांनी समाधी घेतली होती. संत एकनाथ महाराज म्हणजे समाजाच्या कुप्रवृत्तींवर, विकृतींवर आणि कुविचारांवर प्रहार करणारे एक महान आणि थोर संत. थेट काळजाला भिडणारी भाषा आणि सगळ्यांना समजेल अशी वाक्यरचना. त्यांचंच हे काव्य अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना हे काव्य खूप प्रसिद्ध आहे. शाहीर साबळ्यांच्या स्वरामध्ये आपण खूप वेळा ते ऐकलेलं आहे. तर त्याच काव्याचा भावार्थ आणि रसग्रहण करण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये जी मूळ रचना आहे अरे कृष्ण अरे कान्हा या काव्याची जी मूळ रचना आहे त्या मूळ रचनेचा भावार्थ आणि रसग्रहण तुमच्या पुढे मांडणार आहे. हा माझा स्वतःचा विचार आहे की एवढ्या महान संतांचे विचार, एवढ्या महान व्यक्तींचे विचार जे आहेत त्यात आपण लुडबुड न करणं योग्य. त्यामुळे त्यांची जी रचना होती, मूळ रचना, ती रचना घेऊन मी तुमच्या समोर आज येतोय. तर चला पाहूया अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना या मूळ काव्याचा भावार्थ आणि रसग्रहण. संत आले घरी तरी काय बोलून शिणवावे, ऊस गोड झाला म्हणून काय मुळासहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. या कडव्यामध्ये संत एकनाथ महाराजांनी तो जो दंभ आहे, तो जो गर्व आहे आणि स्वतःबद्दल जी अनाठाई समजूत आहे ना, त्या प्रवृत्तीवरती प्रहार केलाय आणि सणसणीत प्रहार केलाय की संत आले घरी तरी काय बोलून शिणवावे. तुमच्या नशिबानी जर तुम्हाला संत संग लाभत असेल, तुमच्या नशिबानी जर कोणी थोर व्यक्ती, योगी व्यक्ती जर तुमच्या संगतीमध्ये येत असेल, तर अशा वेळी थोरा मोठ्यांनी सांगितलेलं आहे पूर्वीच्या की तुमचं तोंड तेव्हा बंद ठेवा आणि कान उघडे ठेवा. जेव्हा संत तुमच्या समोर असतात, जेव्हा साधू पुरुष तुमच्या समोर असतात, तेव्हा तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवायचं आणि ते काय सांगतायत हे ऐकायचा प्रयत्न करायचा. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की संत आले घरी तरी काय बोलून शिणवावे. ठीक आहे, तुमच्या घरी आलेत, हे तुमचं घर आहे, तुमचं राहतं घर आहे, तुमचं हक्काची जागा आहे, पण संत हा संत असतो, संत जगाचा असतो. तुमचं घर तेवढ्या तुमच्या जागेपुरतं मर्यादित. संतांचं घर म्हणजे विश्व आहे. त्यामुळे संत आले ना की तेव्हा जास्त बाष्कळ बडबड करायची नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांची सेवा करा आणि ते जे काय सांगतायत ते ऐका. आत्ताताईपणा करू नका. ऊस गोड झाला म्हणून काय मुळासहित खावे. व्यवहार ज्ञान आहे सरळ सरळ. ऊस गोड झाला म्हणून काय मुळासकट खाऊन टाकणार तुम्ही? नाही. मूळ जे आहे ते मूळ तुम्हाला बाजूला काढून ठेवावंच लागतं. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला चांगली वाटते म्हणून काय लगेच उपटून काढायची नसते, मुळात सकट त्याचा उपभोग घ्यायचा नसतो, थोडीशी जागा ठेवायची असते. आणि जी अयोग्य गोष्ट आहे ती अयोग्य मानूनच ती बाजूला ठेवली पाहिजे. हाच मुख्य फरक आहे. चांगलं लागतंय म्हणून काय तुम्ही आतताईपणाने सगळंच खाऊन टाकाल, त्यांनी तुम्हालाच त्रास होईल. हे अति तेथे माती करू नका. व्यवहार ज्ञान कशाला म्हणतात ह्याचं भान ठेवा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. समजा आपली सोयरीक चांगली आहे, समजा आपण पाहुणे म्हणून गेलेलो आहोत, आपलं कौतुक होतं आहे, म्हणून काय तुम्ही तुमच्या अतिथी असण्याचा गैरफायदा घेणार? संत एकनाथ महाराजांनी किती थेट उपदेश केलाय बघा. थेट उपदेश आहे हा. पाहुणे म्हणून गेले म्हणून इतके दिवस पण राहू नका की त्या समोरच्या माणसाला तुमचा त्रास होईल. गमतीचा भाग म्हणून सांगतो, पुलंनी सुद्धा त्यांच्या अंतू बर्वामध्ये सांगितलेलं आहे की जास्त दिवस जावे घरी राहिला की तो दशमग्रह होतो. तशातलाच भाग आहे हा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय झालं? त्या माणसाला त्याचं काही आयुष्य आहे की नाही, तुम्हाला काही लाज आहे की नाही, की पाहुणा म्हणून किती दिवस राहायचा? आतिथ्य म्हणजे किती करणार तो माणूस, त्याचाही विचार करा.
उगाच जायचं म्हणून आतेताईपणा की हो मी अतिथी आहे, अतिथी देवो भव, ते एका सीमेपुरतं. त्याच्यानंतर अतिथी वगैरे काही नाही. त्याच्यानंतर तुमचा अपमान केला जातो. जास्त दिवस राहायचं नाही. भले ती जागा कितीचीही प्रीतीची असो, तुमचा अपमान होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यात पडू नका. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. ठीक आहे तुम्ही गावचे पाटील आहात, ठीक आहे तुमच्या हातात सत्ता आहे, ठीक आहे तुमच्या हातात शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण म्हणून त्याचा दंभ असता कामा नये. याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे की तुमच्याकडे जर एखादं सामर्थ्य असेल, तुमच्याकडे एखादी शक्ती असेल, तर त्याचा उपयोग एखादी चांगली गोष्ट करण्यामध्ये करा. नवीन निर्मिती करण्यासाठी त्याचा उपयोग करा. त्याचा विनाश करण्यासाठी वापर करू नका. तुमच्याकडे भले खूप ताकद असेल, पण त्यांनी जर तुम्ही दुसऱ्यांचं नुकसान करणार असाल तर त्याचा उपयोग काय झाला? थेट उपदेश. तुम्ही कितीही सामर्थ्यवान असा, पण म्हणून तुम्ही काय गावच बुडवायला निघणार? तुम्ही लोकांचं नुकसान करणार? काय चाललंय हे? आणि म्हणून मग संत म्हणतात, अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना. अरे बघ रे बाबा, काय चाललंय, काय चाललंय जगामध्ये. यांना जरा अक्कल दे, यांना जरा ज्ञान दे, थोडा विचार करण्याची शक्ती दे. आता पाहूया पुढचं कडवं. देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे, चंदन शीतळ झाले म्हणून काय उघळून या प्यावे, वडीला रागे भरला म्हणून काय जीवेच मारावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना. देव अंगात आला म्हणून काय तुम्हाला वाटेल ते बरळत सुटाल तुम्ही? हे तुमच्यापैकी अनेक जणांनी बघितलं असेल की ज्यांच्या अंगात देव येतो, ज्यांच्या अंगात देवाचा संचार होतो, ते कधी कधी त्याचा गैरफायदा घेतात आणि वाटेल ते बोलायला लागतात. प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलाच असेल की मला हे द्या, मला ते द्या, मला असं केलं तरच मग मी शांत होईन. आणि मग भाबडी लोक जी असतात ना, ती त्या भोंदूगिरीला फसतात. लोक देवाला घाबरतात, त्या माणसाला घाबरत नसतात. आणि अशा वेळी तुमच्या अंगी जर देव येत असेल ना, तर ते भलतं सलतं काहीतरी बोलण्यापेक्षा की आज तुम्ही मला ह्याचा अभिषेक करा, मला एवढे पैसे आणून द्या, माझ्या पाया पडा, हार तुरे घाला, हे असलं काहीतरी बोलण्यापेक्षा 2-4 चांगल्या गोष्टी सांगा ज्याने त्यांचं भलं होईल, लोकांना दिलासा मिळेल. अशा 2 गोष्टी बोला. देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे. तुम्हाला कोणी ही परवानगी दिली की तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळाल? भोंदूगिरीच्या विरोधात माझ्या मते हा आवाज उठवलेला आहे, चांगली चपराक दिलेली आहे की ही भोंदूगिरी बंद करा. देव अंगी आला म्हणून काय झालं? तुम्हाला काही बोलायची कोणी परवानगी दिलेली नाहीये. बोलायचंच असेल तर फायद्याचं बोला, दिलासा मिळेल असं बोला. उपयोगाचं असेल, कोणाचं भलं होणार असेल, पुण्य काम होणार असेल, पुण्य कर्म होणार असेल तर बोला. तोंडाला येईल ते बोलत सुटू नका, तुम्हाला फक्त देव अंगी येतो म्हणून. सरळ सरळ चपराक दिली भोंदूगिरीला. चंदन शीतळ झाले म्हणून काय उघडून या प्यावे. हा आतताईपणा बंद करा. चंदन शीतल आहे, पण ते त्वचेला लावायचं असतं, ते अंगाला लावायचं असतं, तर ते शीतल असतं. जी गोष्ट जिथे वापरायची असते, ज्या गोष्टीचा जो उपयोग आहे तिथेच त्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. चंदनाचा उपयोग आहे तुमच्या त्वचेला लावण्याचा, बाहेरून वापर करण्याचा. चंदन तुम्ही पिण्यासाठी बनलेलं नाही. चंदन पोटामध्ये जर गेलं तर त्याचे अपाय होऊ शकतात. त्यामुळे हा आतताईपणा सोडा. इंग्रजीमध्ये ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो, त्याचा वापर करा. हे संत एकनाथ महाराज अगदी सोप्या शब्दात सांगतात. चंदन शीतल आहे, पण ते त्वचेला लावाल तेव्हा, ते प्यायल्याने त्याचा शीतलपणा वगैरे काही नाही, उलटा अपाय होईल त्याचा. योग्य नाहीये ते. जिथे जी गोष्ट वापरली पाहिजे तिथेच ती गोष्ट वापरा. जिथे एखादी गोष्टीचा उपयोग करायचा आहे तिथेच ती गोष्टीचा उपयोग करा. आतताईपणा करू नका. वडील रागे भरला म्हणून काय जीवेच मारावे.
आता इथे वडील हा शब्द जो आहे ना, ते अनेक जणांना त्याचा अर्थ पूर्णपणे माहिती नाहीये. वडील म्हणजे तुमचे जन्मदाते पिता, हा एक अर्थ होतोच, पण वडील याचा मूळ अर्थ जो आहे तो म्हणजे मोठा, वयाने मोठा किंवा एकंदरीतच प्रतिष्ठेने सुद्धा मोठा. त्याला वडील असं म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे कोणीही तुमच्यापेक्षा मोठा असेल, समजा त्यांनी तुमच्यावरती काहीतरी रागावला, समजा तुम्हाला काहीतरी भलंबुरं काहीतरी बोलला, तो माणूस, जी व्यक्ती जी आहे तुमच्यापेक्षा मोठी व्यक्ती, वडील व्यक्ती, म्हणून आपण वडीलधाऱ्यांना असं म्हणतो, बरोबर ना? वडीलधारी मंडळी म्हणजे मोठी मंडळी. तर ती समजा काही तुम्हाला बोलली, म्हणून काय तुम्ही जीवच मारणार? एवढं तुम्ही टोकाचा व आतताईपणा करणार, हा कुठला शहाणपणा आहे? सरळ सरळ एकनाथ महाराज सांगतायत की शहाणपणा नाहीच आहे हा. तुम्ही विचार करा थोडासा. वडील रागावले आहेत, समजा तुम्हाला कोणी ओरडलं, तुमच्या मोठ्यांपैकी कोणी जर तुम्हाला दटावलं किंवा तुम्हाला तू काय करतोयस म्हणून विचारलं, तर तुम्ही काय त्यांचं जीवच मारणार? त्यापेक्षा तुम्ही ते काय विचारतायत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. त्यापेक्षा ते काय सांगतायत त्याचा विचार करायचा प्रयत्न केला. समजा तुम्हाला नसेल पटत तर तुमचं म्हणणं सांगा, याच्यात गैर काहीच नाही. पण म्हणून काय तुम्ही जीवे मारून टाकणार? काही जणांना वाटेल की हे वाक्य वगैरे काय आहे, पण अनेकदा आपण वर्तमानपत्रात वाचतो की केवळ खेळायला दिलं नाही, सायकल घेऊन दिली नाही, गाडी घेऊ दिली नाही, बॅट घेऊ दिली नाही, म्हणून हल्ली मुलं आपल्या आई वडिलांना देखील मारायला कमी करत नाहीयेत, मागे पुढे बघत नाहीयेत. हे दिवस तेव्हाही होते, हे दिवस आजही आहेत, कारण की माणूस जो आहे तो बदललेला नाहीये, परिस्थिती फक्त बदललेली आहे. माणूस तोच आहे. वडील रागे भरला म्हणून काय जीवेच मारावे? हे पाप तुम्ही आपल्या माथ्यावरती घेऊन जगणार आहात. त्यांच्याशी बोला, काय म्हणतायत ऐका, तुमचं देखील मत मांडा. चर्चा झाली तर चर्चा होऊ दे. आणि जरी समजा एखादी गोष्ट तुम्हाला नाही पटली म्हणून हे टोकाचं वागायचं, हा अत्याचार नाही, हा अति आचार नाही, अति तेथे माती नाही, हे आयुष्याची माती झाली तुमच्या. एवढं रागवू नका. मोठ्यांना नाही पटलं सोडून द्या, नाही पटलं सोडून द्या, पण एवढं टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीये. भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे? तुम्ही संन्यास घेतला म्हणून जगाला का त्रास? तुम्ही संन्यास घेतला म्हणून जगाला का नडायचं? जगाला का त्रास द्यायचा? जगाने तुमचं असं काय केलं? जगाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही भगवी वस्त्र घेऊन संन्यास घ्या? नाही सांगितलंय ना. मग तुमची ही अपेक्षा कशाला असायला हवी की मी भगवी वस्त्र धारण करून संन्यासी झालोय म्हणून आता जगाने माझं करावं? हा कुठला शहाणपणा आहे? तुम्ही जर एका अर्थी बघत असाल तर संत एकनाथ महाराजांनी आतताईपणा बरोबरच हा जो काही दांभिकपणा आहे, त्या दांभिकपणावर सुद्धा आघात केलेला आहे की तुम्ही संन्यासी झाले हा तुमचा निर्णय होता. त्याच्यासाठी तुम्ही जगाला काय म्हणून वेठीला धरणार की माझं तुम्ही असं केलंच पाहिजे, माझं तसंच केलं पाहिजे? तुम्ही संन्यासी झाले, तुम्ही तुमचं आयुष्य भोगा, तुम्हाला जसं जमेल तसं, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही. भगवी वस्त्री केली म्हणून काही जगच नाडावे की मी सांगेन तेच खरं, मी सांगेन तसंच झालं पाहिजे, मग मला हेच झालं पाहिजे, मला तुम्ही तेच केलं पाहिजे म्हणून. असं का म्हणून? तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय, तुम्ही तुमच्या निर्णयाचे जे परिणाम असतील ते भोगा. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना, यांना बुद्धी दे रे, बुद्धी दे. अरे कृष्णा, अरे कान्हा जे आहे ना, ते मला वाटतं की एक प्रकारचा टाहो फोडतो ना आपण की अरे देवा, यांना काहीतरी समजाव बाबा. मला हे कधी कधी अरे कृष्णा अरे कान्हा जे आहे ना, ते त्या प्रकारचं उच्चारण वाटतं की देवा, अरे काय हे, यांना काहीतरी बुद्धी दे. पुढचं कडवं बघूया. आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीचं कवळावा, फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनी न्यावा, फुकट हिरा झाला म्हणून काय कथिली जोडावा, नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दल बुडवावा. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना. आग्या विंचू झाला. आग्या म्हणजे आग ओकणारा.
आग ओकणारा विंचू झाला म्हणून काय कंठीचा कवळावा, म्हणून काय त्याला काय जवळ घ्यायचा नसतो. विंचू हा विंचूच असतो. आग ओकणारा जरी विंचू झाला, भले त्याच्यामध्ये दिसायला तुम्हाला काहीतरी वेगळं दिसलं, चमत्कृती जरी दिसली त्याच्यामध्ये, हा माझा वैयक्तिक विचार मी तुम्हाला तुमच्या पुढे मांडतोय हा, की एखादी गोष्ट जरी तुम्हाला चमत्कृती त्याच्यामध्ये दिसली, काहीतरी निराळं दिसलं, काहीतरी आकर्षित करणारं दिसलं, तरी देखील त्या गोष्टीचा मूलभूत स्वभाव जो आहे तो जर घातक असेल तर त्याला मुळीच जवळ करू नका. याचं उदाहरण तुम्हाला मी एक सांगतो की मी कुठल्या अर्थाने ही पंक्ती घेतो. समजा एखादी व्यक्ती जी आहे ती विंचवासारखी आहे, ती तुम्हाला डंख करू शकते, तुम्हाला अपाय करू शकते. ती व्यक्ती समजा, तर उद्या त्यांनी कितीही काही केलं, आग्या विंचू, आग ओकणारा विंचू कधी असतो का? नसतो. हा झाला चमत्कार, बरोबर. मग त्या व्यक्तीने समजा कितीही चांगले कपडे घातले, कितीही बाह्य रूपाने कितीही चांगलं दाखवायचा प्रयत्न केला, म्हणून काय आतला माणूस जो आहे तो बदलून जातो का? नाही. मग त्याने कितीही तिकडे देखावा करो, काही करो, त्याला कंठी कवळायचं नाही, त्याला जवळ घ्यायचं नाही. विंचू हा विंचूच राहतो. तुम्ही त्याला जवळ घेतलं म्हणून विंचू तुम्हाला डंख मारायचा थांबणार आहे का? नाही थांबणार आहे. हे संत एकनाथ महाराज सोप्या शब्दात सांगतात. हे मी समजून घेतो की हा विंचू मी मनुष्य प्राणी सुद्धा म्हणून घेतो, कारण की एकनाथ महाराजांनी माणसाला इंगळी देखील म्हणलेलं आहे, विषारी इंगळी देखील म्हणलेलं आहे. हा विंचू मी त्याच पद्धतीचा माणूस घेतो की जो तुम्हाला अपाय करू शकतो. त्याने कितीही चमत्कार करून दाखवले तरी त्याला जवळ घेऊ नका. त्याला कंठी कवळावा. मग तुम्हाला जर दंश झाला तर मग तुम्ही कुणाकडेही तक्रार करू नका. फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनी न्यावा. हत्ती ही काय साधी गोष्ट आहे, त्याच्यासाठी तो माहूतच लागतो. त्याच्यासाठी त्या माहूताची आणि त्या हत्तीचं एकमेकांशी नातं घट्ट असावं लागतं. त्याच्यासाठी तो अंकुश असावा लागतो त्या हत्तीवरती. तुम्हाला हत्ती मिळाला म्हणून काय तुम्ही उचलून त्याला कसाही न्यायला लागाल ना, तर तो हत्ती बिथरून जाईल आणि तुम्ही पडाल, दुसऱ्याचंही नुकसान कराल. कुठे ना कुठे ही गोष्ट मी तुमच्याकडे असणारी संपत्ती, तुमच्याकडे असणारे संसाधनं, रिसोर्सेस ज्याला म्हणतो आपण, मी त्याच्याशी सुद्धा जोडतो की तुमच्याकडे हे घ्यायची ऐपत आली एखादी गोष्ट, याचा अर्थ असा नाही की तुम्ही घेतलीच पाहिजे. आधी त्या गोष्टी घेण्यासाठी तुम्ही योग्य आहात की नाही आधी हे बघा. माणसाकडे पैसे खूप आहेत म्हणून तो एखाद वेळेस खूप महागातली गाडी सुद्धा घेऊ शकेल, पण गाडी चालवण्याची बुद्धी जर नसेल ना तर त्या गाडीचा खटारा करून टाकेल आठवड्याभरात. फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनी न्यावा. येथ पाहिजे जातीचे, संत तुकाराम महाराज म्हणतात ना, ते यासाठी आहे. त्या माणसाची योग्यता तर असायला हवी, पात्रता तर असायला हवी. हत्ती झाला म्हणून काय की मी गंमत म्हणून घेऊन जाणार असं थोडीच होतं. स्वतःचंही नुकसान कराल, दुसऱ्यांचंही कराल. फुकट हिरा झाला म्हणून काय कथिली जोडावा. समजा तुम्हाला फुकट हिरा मिळालाच, मग किमान त्याचा उपयोग कसा करायचा हे तरी समजून घ्या. हिरा जो असतो तो सोन्याच्या कोंदणातच शोभून दिसतो. कथिल म्हणजे टिन नावाचं जे एक धातू आहे, मेटल इंग्रजीमध्ये टिन नावाचं, त्याला कथिल असं म्हणतात. पण कथिल हा इतका नाजूक धातू आहे आणि तो कमी किमतीचा, हलक्या किमतीचा आहे, त्याचं कोंदण होऊ शकत नाही. तो इतका नरम असतो की कोंदणातनं हिरा गळून कधी पडेल कळणार सुद्धा नाही तुम्हाला. हिरा जो आहे तो सोन्याच्या कोंदणातच चांगला दिसतो. फुकट हिरा मिळाला म्हणून काय कथिलाला जोडायचं नाही. तो तुम्ही तुमची योग्यता वाढवा, त्याच्यासाठी सोनं मिळवा आणि मग तो हिरा जो आहे तो त्याच्यावरती जाऊन सजवा. आता आधी झालं हत्तीचं, पण आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट मिळालीच. समजा अगदी आपलं येणार जाण्याचं उदाहरण सांगतो रोजचं. समजा तुम्हाला लॉटरी लागलीच आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळालेच, म्हणून काय तुम्ही वाटेल तिथे खर्च करणार आहात का? संत एकनाथ महाराज तेच सांगतात. समजा तुमच्यावरती लक्ष्मी प्रसन्न झालीच, समजा तुम्हाला
काहीतरी मिळालंच तुमच्या भाग्याने, तर ते अयोग्य ठिकाणी नेऊन खर्ची घालू नका, अयोग्य ठिकाणी संग करू नका. त्याची माहिती करून घ्या की आता ह्याचा सुयोग्य वापर कसा करायचा आहे. पुढचं वाक्य काय, नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दल बुडवावा. हा तर इतका शहाणपणा त्याचा उपदेश आहे हा, की नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दलच बुडवून टाकायचं. कर्ज बुडवतो म्हणून ठीक आहे सगळं, कर्ज बुडवणं म्हणजे काय असतं, व्याजच भरत नसतो माणूस आणि मुद्दलही भरत नसतो, त्याचं काहीच होत नाही, पैसे परतच करत नाही. नित्य व्याज खातो म्हणून मुद्दल बुडवून टाकायचा. मग तुम्ही कर्ज घेऊ नका, आणि कर्ज घेतलंच तर ते व्याज जे आहे, त्या कर्जाचं व्याज जे आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही फेडलं पाहिजे. कारण की तुम्हाला जेव्हा कर्ज हवं होतं तेव्हा ते कर्ज मिळालेलं आहे, आणि व्याज खातो म्हणून तुम्ही मुद्दल बुडवलं ना तर अजून दुप्पट कर्ज तुमच्यावर चढेल. तर हा वेडेपणा करू नका, शहाण्यासारखं वागा. अरे कृष्णा अरे कान्हा, मनोरंजन मोहना, बुद्धी दे रे देवा, बुद्धी दे यांना. पुढचं कडवं बघूया. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी, सखा मित्र झाला म्हणून काय बाईल मागावी, सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैंजने झाली म्हणून काय शिरीच वंदावी. अरे कृष्णा अरे कान्हा, मनोरंजन मोहना. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. तुम्ही अत्याचार करणार, तुम्ही माणसात का कोणात. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की काळ तो असो नाहीतर हा असो, माणूस तोच राहिला. माणसाच्या वृत्तीत बदल झालेला नाही, त्या विकृतीमध्ये कुठेही कमतरता झालेली नाही. माणूस म्हणला की विकृत बुद्धी ही येतेच. परस्त्री तुम्हाला सुंदर दिसते म्हणून काय बळेच भोगावी, हीच चूक रावणाने केली होती. यालाच म्हणतात अत्याचार, याला बलात्कार असं म्हणतात. तर ते करू नका. हे संत एकनाथ महाराजांनी इसवी सन 530च्या दरम्यान वगैरे सांगितलेलं आहे. हे जे आज आपण सगळीकडे ऐकतो ना, हे तेव्हा सांगितलेली गोष्ट आहे की माणसांनो शहाणे व्हा, डोकं वापरा, सद्बुद्धी जागृत करा. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. तुम्हाला काही पाप पुण्याचं काही नीतिमत्ता काही आहे की नाही तुम्हाला. आणि परस्त्री जी आहे तिचं रक्षण करणं तुमचं काम असतं. ही जी भोग इच्छा जी आहे, षड्रिपूंमध्ये एक जो रिपू आहे, एक जो शत्रू आहे माणसाचा आणि मोक्षाच्या मार्गातला, तो आहे काम. आणि ही कामवृत्ती जी आहे ना, ती परस्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याची तुमच्यामध्ये एक प्रवृत्ती निर्माण करते. त्या प्रवृत्तीवरती केलेला हा आघात आहे. एकनाथ महाराजांनी परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. तुम्हाला सुंदर स्त्री दिसते ना, तर तुम्ही त्याचा भोग घेण्याचा विचार करता. किती विकृत विचार तुम्ही करता. हे संत एकनाथ महाराज सगळ्यांना सांगतायत की ही विकृती सोडून द्या. तुम्ही माणसात का कोण आहात. सखा मित्र झाला म्हणून काय बाईल मागावी. समजा तुमचा कोणी मित्र झालाच, चांगला मित्र समजा तुमचा कोणता झालाच, तर म्हणून काय त्याच्या बायकोची मागणी करा. हे किती वाईट आहे मित्रांनो. गाण्यामध्ये शाहीर साबळेंनी ही वाक्य घेतलेली नाहीत. ती का घेतलेली नाहीत याचा विचार आपण करू शकतो. पण मगाशी मी म्हटलं तसं की इतक्या थोर संतांचे शब्द त्याच्यात छेडखानी करावी असं मला मुळीच वाटलं नाही. आणि हा उपदेश जो आहे ना, तो त्या काळी जितका योग्य होता, तो आजच्या काळालाही तेवढाच लागू पडतोय. परस्त्री माते समान मानावी म्हणजे काय करावं. तुम्हाला विकृती तुमची तुम्हाला दिसत नाही, विकृती तुम्हाला जाणवत नाही. जर तुम्हाला जाणीव त्याची होत नसेल तर संत एकनाथ महाराजांसारखे संत तुम्हाला असे प्रश्न विचारून तुमची विकृती जी आहे ना
तिच्यापुढे आव्हान निर्माण करतात. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी? ही विकृती कुठनं आली तुमच्यात? सखा मित्र झाला म्हणून काय बाईला मागावी? तुम्हाला काही मित्र धर्म काही आहे की नाही? तुम्हाला काही पुरुष धर्म काही आहे की नाही? परस्त्रीकडे कुठल्या दृष्टीने कुठल्या नजरेने बघता याचं काही सोयर सुतक, याची लाज लज्जा शरम काही उरली नाही तुमच्यामध्ये. इतकं थेट विचारणारे संत एकनाथ महाराज, खरंच असं बोलणारे सुद्धा सध्या कोणी राहिले नाहीत आपल्याकडे. हे आपलं दुर्दैव आहे. हे संत मंडळी राहिली नाहीत आपल्याकडे. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी? सोन्याची सुरी झाली म्हणून काय स्वतःला तुम्ही त्याचा अपाय करून घ्याल? किती माणसांनी डोकं बाजूला ठेवावं या विचार न करण्याच्या प्रवृत्तीवर, या विकृतीवरती संत एकनाथ महाराजांची ही चपराक आहे. सोन्याची सुरी झाली म्हणून तुम्हाला त्याने काही अपाय होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? आणि सोन्याची सुरी याचा अर्थ मी थोडा वेगळ्या याने बघतो. सोन्याची सुरी म्हणजे प्रलोभन असतं. माणसाला अनेक प्रलोभनं असतात. प्रत्येक व्यक्तीनुसार ती प्रलोभनांची व्याख्या बदलत जाते. ती प्रलोभनं जी आहेत ना, ती सोन्याची सुरी असते. आणि सुरी कशाचीही असो, तिचं काम आहे कापणे, तिचं काम आहे इजा करणे. सोन्याची सुरी झाली म्हणून काय तुम्ही स्वतःच्या उरीच मारून घ्याल, स्वतःला मारून घ्याल? तुमची प्रलोभनं कितीही सुंदर असली तरीही ती प्रलोभनं आहेत. ती तुमचं नुकसान करू शकतात. ती सोन्याच्या सुरीसारखी आहेत. दिसायला छान असते, प्रश्नच नाही. सोन्याची कटार असते, बरोबर ना? पण ती सोन्याची कटार छातीत तुम्ही जर मारली तर त्याला काही तुम्हाला इजा होणार नाही असं आहे का? नाहीये ना. मग ती सोन्याची सुरी तुम्ही ओळखणार कधी? ती प्रलोभनं तुम्ही ओळखणार कधी? मखमली पैंजणे झाली म्हणून काय शिरीच वंदावी? आता याच्यामध्ये, या 2 वाक्यांमध्ये मी तुम्हाला पुरुषांचा जो व्यभिचार आहे त्याच्यावरती केलेला आघात कसा आहे ते मी सांगतो. आता मखमली पैंजणे झाली म्हणून काही शिरीच वंदावी. मखमली पैंजण म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कुठली प्रतिमा उभी राहते? सोन्याची सुरी, मखमली पैंजण हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येईल पुरुषांचा व्यभिचार. पूर्वीच्या काळी सुद्धा मी म्हणलं तसं हेच सगळे दुर्गुण होते. माणूस तोच आहे, फक्त परिस्थिती आणि काळ बदललाय. माणूस तोच, त्याच्या प्रवृत्ती देखील त्याच, विकृती देखील तीच, षड्रिपू सुद्धा तेच, प्रलोभन सुद्धा तीच. फक्त त्याचे प्रकार बदललेत, काळ बदललाय. ही सोन्याची सुरी जी काय असते, परस्त्रीकडे तुम्ही जे बघता म्हणून काय तुम्ही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्याल उरी मारून? तुमचं कुटुंब, तुमचं आयुष्य ते तुम्ही उद्ध्वस्त करून घ्याल त्या सोन्याच्या सुरीपायी? मखमली पैंजण झाली म्हणून काय शिरीच वंदावी? मखमली पैंजण जी असतात ती पायात बांधण्यासाठी असतात. त्यांना तुम्ही नतमस्तक होता, त्यांच्या पुढे तुम्ही लोटांगण घालता. मग तुमच्या कुटुंबाने काय करायचं? तुमच्या मुलांनी वगैरे काय करायचं? तुम्ही जर हे अशा गैरमार्गाला जर लागत असाल, वाम मार्गाला लागत असाल, तर तुमच्या घरच्यांनी काय करायचं? म्हणून हा सरळ सरळ प्रश्न पुरुषांना केलेला आहे माझ्या मते एकनाथ महाराजांनी. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी? मखमली पैंजणे झाली म्हणून काय शिरीच वंदावी? त्यांची जी जागा आहे तिथे असू देत. त्या प्रलोभनांना बळी पडू नका. प्रलोभनांना बळी पडू नका. तुम्ही तुमचं कर्म करा, कर्तव्य करा, पाप मार्गाला लागू नका. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना, कृष्णा यांना बुद्धी दे रे देवा, बुद्धी दे. या व्यभिचारापासनं, या मोहापासनं, या कामसू वृत्तीपासनं आणि या अविचारी
अत्याचारी वृत्तीपासनं या माणसांना वाचव, या माणसांना दूर ठेव. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना, वाचव रे बाबा, वाचव या लोकांना. तर पुढचं कडवं बघूया, शेवटचं कडवं. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, नित्यदेव भेटे तरी काय जगाशी दावावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आडणी बांधावा, एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. सद्गुरूशी तुमची सोयरीक झाली, तुम्हाला गुरुची कृपा लाभली, चांगली गोष्ट आहे, प्रश्नच नाही. नशीबवान लोकांनाच ही सोयरीक लाभते. नशीबवान असतात ती लोक ज्यांना गुरु लाभतो. नशीबवान असतात ती मंडळी ज्यांना सद्गुरूशी संबंध येतो, सद्गुरूचा संग लाभतो. ते नशीबवान असतात. पण म्हणून तुम्ही तुमचा आचार बुडवून टाकाल. तर याच्यामध्ये मला जो अर्थ सुचतो तो मी तुम्हाला सांगतो. अध्यात्म गरजेचं आहे, प्रश्नच नाही. पण म्हणून तुमचा जो आचार आहे, तुम्ही जसे वागायला हवा, तुम्ही जे काही करायला हवं, ते सगळं सोडून देणार. ते सगळं सोडून देणार. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय झालं? तुम्ही नीट वागणं सोडून देणार, तुम्हाला अहंभाव येणार. आपल्याकडे असतात ना, त्याला हिंदीमध्ये एक म्हण आहे, आधुनिक म्हण आहे की चायपेक्षा किटली गरम असते. त्या गुरूंपेक्षा त्यांचे जे चेले असतात ना, त्यांचाच अहंकार जास्त असतो, त्यांचाच ससेमिरा जास्त, त्यांचाच बडेजाव जास्त. त्या लोकांवरती केलेला हा प्रहार आहे. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. तुम्ही त्यांचे शिष्य झाला, भक्तगण झाला, तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी त्यांची झाली, तुमच्यावर तुम्ही नशीबवान झाले म्हणून काय आचार बुडवा. तुम्ही कसंही वागाल, अजिबात नाही. तुम्ही योग्यच वागलं पाहिजे. हा अहंकार जो आहे की मी सद्गुरूंचा शिष्य आहे, मला सद्गुरू, माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे म्हणून काय झालं. जगामध्ये वागत असताना तुम्ही योग्य वागायला नको. भले तुम्ही कोणाचेही शिष्य असा नाही तर नसा, तुम्ही योग्यच वागलं पाहिजे. आणखीन एक जो विचार मला सुचतो याच्याबरोबर तो असं की सद्गुरु सोयरा झाला म्हणून आचार. आता हा आचार जो आहे ना, आचार या शब्दाचा व्युत्पत्ती जी आहे ती आचरणवर नाही. आचरण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वागता, ज्या पद्धतीने तुमचं आचरण असतं जगामध्ये, त्याच्याशी संबंधित. आता याचा संबंध तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीशी सुद्धा जोडलेला आहे. म्हणजे कसं, जसं मी त्या शिष्यांचं म्हणालो की शिष्य झाले म्हणून त्यांचाच ससेमिरा जास्त, आचारच बुडवून टाकला सगळा. सगळी लाज लज्जा कळून पहिले स्वतःलाच गुरु समजायला लागले, स्वतःला मोठं समजायला लागले. याला काय अर्थ आहे? त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमचं कुठलं काम करत असाल, तुम्ही जर काही कुठे नोकरी करत असाल, तुमची काही जबाबदाऱ्या असतील, तुम्ही जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्ही करत असाल, सद्गुरूचा तुम्हाला लाभ झाला, त्यांच्या संघाचा, त्याचे शिष्य तुम्ही झाले म्हणून तुम्ही सगळं कामधंदा सोडून देणार तुमचा. हे कुठलं शहाणपण आहे? संसार करावा नेटका, समर्थ म्हणतात. तर संसार करावा नेटका म्हणजे काय, तर तुमचं काम जे आहे ते तुम्ही चालूच ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक योग्य कसं वागता येईल, अधिकाधिक धर्माला धरून कसं वागता येईल, अधिकाधिक पुण्यकर्म कसं करता येईल, याचा विचार करा. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. सगळं वागण्याचं तारतम्य तुम्ही सोडून द्याल, अजिबात नाही. नित्य देव भेटे तरी काय जगाशी दावावा. नित्य देवाची भेट होते म्हणून काय जगाला ही काय दाखवण्याची गोष्ट आहे. ही जी भोंदूगिरी असते ना, त्या भोंदूगिरीवर केलेला प्रहार आहे आणखीन एक, की हे बघा देव, हे बघा देव, मला देवाचं दर्शन झालं, मला हे झालं, मला ते झालं. हे जे सांगणारी मंडळी असतात ना, त्यांच्यावर केलेला आघात आहे माझ्या मते हा. नित्यदेव भेटला, ठीक आहे, मान्य आहे, तुम्हाला रोजच्या रोज देव भेटतो म्हणून काय जगाला दाखवण्याची गोष्ट आहे ती. म्हणजे आपण इंग्रजीत ज्याला शोपीस म्हणतो, ही काय सजावटीची वस्तू आहे?
देव काय सजावटीची वस्तू आहे का तुमचा तमाशाची वस्तू आहे, की रोज उठून त्याचा तमाशा तुम्ही लावाल की हे बघा देव. हे भोंदू लोकांवर केलेला हा प्रहार आहे. नित्य देव भेटला म्हणून काय तुम्ही त्याचं सारखं सांगायचं नसतं बाहेर. देव आणि तुमच्यात जे काही आहे ना ते तुमच्यातच ठेवायचं असतं. आणि देवाशी भेट होणं, देव काय तुम्हाला यासाठी भेटत नाही की तुम्ही बाहेर 10 जणांना जाऊन सांगाल म्हणून. आणि ते सुद्धा सांगितलं जरी तरी त्याचा तमाशा नाही मांडला पाहिजे. तमाशा नका मांडू त्याचा. तुम्ही जर सांगायचंच असेल तर त्या परमेश्वराने तुम्हाला काय उपदेश दिला, परमेश्वराकडनं तुम्ही काय शिकला, त्याने तुम्हाला कुठला संदेश द्यायला सांगितलाय ते सांगा. नुसतं देव भेटला मग काय करायचं जगाने, त्याचा काय उपयोग आहे कोणाला. सांगायचं असेल तर त्या देवाने तुम्हाला काय सांगितलं, त्याने तुम्हाला काय उपदेश केला, काय संदेश दिला हे सांगा. नित्यदेव भेटे तरी काय जगाशी दावावा, काय जगाला दाखवत सुटायचं नुसतं. ही दाखवी कशाला. त्या भोंदूगिरीवर, त्या दांभिकपणावर केलेला आघात, ही दाखवी कशाला. दाखवी करू नका. दाखवण्यासाठी म्हणून काहीही करू नका. तुम्हाला मनापासून वाटतंय म्हणून करा. परमेश्वरांनी तुम्हाला काही संदेश दिलेला आहे म्हणून करा. घरचा दिवा झाला म्हणून काय आडणी बांधावा. आता घरातला दिवा आहे म्हणून काय, आता हे आडणी जे आहे ना त्याचा मी जो अर्थ समजतो तो म्हणजे आढ्याशी बांधावा. म्हणजे शाहीर साबळ्यांनी देखील आढ्याशी हाच शब्द वापरलेला आहे. आणि आडणी शब्दाचे 1-2 अर्थ होऊ शकतात वेगवेगळे. त्याच्यातला आढी हा एक शब्द आहे. आढी या शब्दाचे देखील 1-2 वेगवेगळे अर्थ आहेत. आढी म्हणजे घराच्या मागची एक जागा असंही होऊ शकतं. त्याच्यानंतर आढी जी असते ना ती गवताचे भारे किंवा पिकांचं उरलेली जी देठं किंवा पानं वगैरे जी काही असतात त्यांची जी एकावर एक रचून जे काही भारे केलेले असतात उंच मोठेच्या मोठे, त्यांना देखील आढी असं म्हणतात. आता हे वेगवेगळ्या अर्थाने आपण बघूयात की घरचा दिवा झाला म्हणून काय त्या गवताच्या तो जो आढी आहे ती जी वाळलेल्या काडी काटक्यांची जी रास आहे म्हणून काय त्याच्या इथे जाऊन ठेवाल. त्याने पेट घेतला म्हणजे, त्या आढीने पेट घेतला म्हणजे काय कराल. घरचा दिवा म्हणून काय कुठेही जाऊन बांधाल तुम्ही. तुमचा घरचा दिवा आहे ना तर मग अशा ठिकाणी बांधा की त्याचा सुयोग्य वापर होईल. लोकांना, घरच्या मंडळींना प्रकाश मिळेल. देवघरात दिवा लावा, परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. घरचा दिवा झाला म्हणून कुठेही वाटेल तसं त्याचा वापर करायचा असं करू नका. देवाने तुम्हाला शक्ती दिलेली आहे म्हणून त्याचा कसाही वापर करू नका. देव तुम्हाला रोज भेटतो म्हणून त्याचा तुम्ही फायदा उठवू नका. तुमच्यासाठी त्याचा फायदा उठवू नका. याच्यात शहाणपण नाहीये. त्याचा सुयोग्य वापर करा, ते शहाणपण. एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा. इथे मी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, माफ करा चुकून झालं ते. पण एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा. परमेश्वर ही काय सजावटीची वस्तू नाहीये. परमेश्वर ही काय जगाला दाखवण्याची वस्तू नाहीये. घरचा दिवा झाला म्हणून त्या आढ्याला बांधून ठेवायचा हे काय दाखवण्याची गोष्ट नाही की हे बघा आमच्याकडे दिवा आहे, आमच्याकडे दिवा आहे. हे दाखवण्याची गोष्ट आहे का. घरी लावा तुमचा घरचा दिवा आहे तर. घराच्या मागे जरी आपण धरलं तरी घराच्या मागे बांधून काय उपयोग आहे. घरात लावा. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून जे तुम्ही दिवा लावणार आहात ना कुठेतरी की बघा आमच्याकडे दिवा आहे, याचा काय उपयोग आहे. मग ते आडणी मग तुमचं कुठेही असो, आढी म्हणून वापरू आपण, घराच्या बाहेर म्हणून वापरू. थोडक्यात त्या दिव्याची जिथे जागा आहे तिथे तुम्ही ठेवलं पाहिजे. लोकांना दाखवण्यात काय अर्थ आहे. ही दाखवी कशासाठी. अनेक जणांना आपल्याकडे सवय असते दाखवीमध्येच सगळं काळ, सगळं शक्ती सगळी त्याच्यातच खर्च होत असते. नुसती दाखवी कशाला पाहिजे हे. एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा. परमेश्वराची अनुभूती झाली पाहिजे. त्याचा तमाशा मांडायचा नाही, त्याचा देखावा मांडायचा नसतो. त्या परमेश्वराची अनुभूती तुमची आणि
त्या परमेश्वराच्या तुमच्या संबंध असतो, तो गुप्त संबंध असतो, तुमच्यामध्ये ठेवा. तो संबंध तुमच्यापाशी ठेवा. परमेश्वराशी जे बोलणं आहे तुमचं, ते गुप्त तुमच्यासाठी ठेवा. जी प्रार्थना सगळ्यांसाठी आहे ती सगळ्यांसमोर करा, पण जे तुमचं बोलणं आहे ते तुमच्यापाशीच ठेवा. एका जनार्दनी म्हणे, हरी हा गुप्तची ओळखावा. शांतपणे कुठलाही देखावा, कुठलाही अवडंबर, कुठलीही अहमामिका, कुठलाही तमाशा न करता, दाखवादाखवीच्या फंदात न पडता तुम्ही तुमची साधना चालू ठेवा. तुम्ही तुमच्या मार्गावर राहा. या दाखवादाखवीच्या फंदात पडू नका. मी परमेश्वराची सेवा करतो हे दाखवण्यात काय अर्थ आहे? ते देवालाही आवडत नाही. गुप्त ओळखा. तुम्ही तुमची साधना शांतपणे तुमच्या परीने जी आहे ती चालू ठेवा. ती अनुभूती जी आहे ना, ती अनुभूती घ्या. कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही. आजच्याही जगामध्ये अनेक जणांना आपण बघतो की ते शर्यत असते, मी पुढे का तू पुढे, मी पुढे का तू पुढे. तुम्हाला हे कशाला करायचंय की मी हे केलं, मी ते केलं? दाखवादाखवीची खूप जणांना आवड असते. आता आपणही नोकरी करतो, सगळीकडे बघत असतो, अनुभव असतात आपले की काही जणांना पुढे पुढे करण्याची फार हौस असते. कशाला? तुम्ही तुमचं काम करा. तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुमचं तुम्ही करत राहा. परमेश्वर तुम्हाला भेटेलच. तुमच्या साधनेमध्ये प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वर भेटेलच. आणि परमेश्वर म्हणजे तुम्हाला कुठल्या रूपाने भेटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ती शक्यता तुम्ही नाकारू नका. एका जनार्दनी म्हणे, हरी हा गुप्तची ओळखावा. तुम्ही तुमचं काम करत राहा. पापकर्मापासून लांब राहा. मोह, मद, मत्सर, दंभ, व्यभिचार आणि अत्याचार यांपासून दूर राहा. अरे कृष्ण, अरे कान्हा, मनोरंजन मोहना, परमेश्वरा हे करून दे. त्या हरीला गुप्तपणे ओळखण्याची शक्ती आम्हाला दे. ती साधना करण्याची शक्ती आम्हाला दे. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना. तर मित्र हो, हा होता संत एकनाथ महाराज रचित अरे कृष्ण अरे कान्हा या काव्याचा भावार्थ आणि रसग्रहण. मला जो काही अर्थ या काव्यातून उमगला, समजला, तो मी तुमच्या पुढे सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला. प्रत्येक काव्याचे अनेक वेगवेगळे अर्थ असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण काव्याकडे बघू शकतो. पण एक मात्र निश्चित आहे की संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ 600 वर्षांपूर्वी, 500 वर्षांपूर्वी माफ करा, दिलेला उपदेश आजही तितकाच लागू पडतो. आजही मनुष्य आतताईपणे वागतात. आजही परस्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याची प्रवृत्ती गेलेली नाही, ती विकृती अजून गेलेली नाही. त्या सगळ्या प्रवृत्तींवर, त्या सगळ्या कुविचारांवरती आसूड ओढलेला आहे संत एकनाथ महाराजांनी. आणि फक्त याच काव्यात नाही, त्यांच्या अनेक भारुडांमध्ये, अनेक अभंगांमध्ये, रचनांमध्ये, गवळणींमध्ये त्यांनी हेच काम केलेलं आहे. समाजाला आरसा दाखवण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी केलंय की हे काय करताय तुम्ही, विचार करा. परमेश्वराला स्व जाऊन उत्तर द्यायचे, तोंड दाखवायचे त्याला जाऊन. आणि आणखीन छोटी गोष्ट त्यामध्ये की जरा बुद्धी वापरा. सगळ्या गोष्टी टोकाला न्यायची गरज नाहीये. आतताईपणा करू नका, अतिरेक करू नका, दुसऱ्यावर अत्याचार करू नका. तुमच्याकडे शक्ती आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्या शक्तीचा प्रयोग जो दुबळ आहे त्याच्यावर करत बसाल. त्यासाठी शक्ती तुम्हाला दिलेली नाही. आधी तुमची पात्रता पूर्ण करा, आधी तुम्ही सुयोग्य व्हा आणि मगच हत्तीसारखा प्राणी जो आहे ना त्याच्यावर बसायचा प्रयत्न करा, नाही तर सगळ्यांचं नुकसान कराल. आणि समजा तुम्हाला कुठली गोष्ट मिळालीच हिऱ्यासारखी, तर त्याच्यासाठी योग्य गोंधळ शोधा, योग्य कोंदण शोधा. त्याच्यासाठी वाटेल त्याचा उपयोग करू नका.
तर मित्रहो, तुम्हाला हा भावार्थ कसा वाटला मला जरूर कळवा. जर हा भावार्थ आवडला असेल, हे रसग्रहण जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर देखील करा, जेणेकरून आपल्या महान संतांचे विचार जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवता येतील. आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा एकनाथ षष्ठीला संत एकनाथ महाराजांना या चॅनलकडून, माझ्याकडून आणि माझ्या समस्त कुटुंबाकडून शतशः नमन. ही संत मंडळी होती म्हणून आपल्याला हे दिवस बघायला मिळत आहेत, ऐकायला मिळतात. ही यांची पुण्याई आहे. संत एकनाथ महाराजांसारख्या अनेक संतांची ही पुण्याई आहे की या भाषेमध्ये आपल्याला जन्म मिळाला. या संतांनी आपली भाषा, आपली संस्कृती, इतकंच काय आपला धर्म सुद्धा पुढे नेलेला आहे, त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. या संतांना विसरून चालणार नाही. तर मित्रहो, तुमची रजा घेतो. तुमचे विचार मला या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.